बघा नेक्स्ट टॉपिक इज पॉलिमर. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट रबर. कोणाला म्हणतो बघा रबर. रबर्स आर हाय पॉलिमर्स अँड पजेस इलास्टिसिटी. रबर सुद्धा काय हो पॉलिमर आहे आणि तो कोणती प्रॉपर्टी हे करतोय इलास्टिसिटी. इलास्टिसिटी कोणाला म्हणतो आपल्याला माहित आहे, टॉपिक होता आपल्याला 12वीला इलास्टिसिटी. काय इट हॅज ॲबिलिटी टू अंडरगो डिफॉर्मेशन ऑन अप्लाइंग ट्रेस अँड रिटर्न टू ओरिजिनल फॉर्म आफ्टर रिमूव्हिंग ट्रेस. येईल का लक्षात. बघा काय म्हटले दोन डेफिनेशन. पॉलिमर, पॉलिमरचा पहिला पॉईंट किंवा त्याला सबन काय म्हणतो फर्स्ट पार्ट कोणता आहे रबर. कुणाला म्हणतो रबर. रबर्स आर हाय पॉलिमर अँड पजेस इलास्टिसिटी. रबर्स हे कशा तो पॉलिमर आहेत आणि इलास्टिसिटी प्रॉपर्टी अप्लाय करतोय. इलास्टिसिटी असेल तर काय म्हटल्यावर नेक्स्ट कुणाला म्हणतो आपण इलास्टिसिटी. इट हॅज ॲबिलिटी टू अंडरगो लार्ज डिफॉर्मेशन. इट हॅज ability to undergo large deformation on applying trace and return to original form after removing trace. त्यानंतर आपण काय सांगतो देर आर टू टाइप्स ऑफ रबर. फर्स्ट आहे नॅचरल, दुसरा असतो तो ऑटोमॅटिक. कोणता आहे सिंथेटिक रबर. सांगता येईल का हो रबर. काय फर्स्ट डेफिनेशन कोण सांगताय फास्ट. दोन डेफिनेशन. हा सायली D02 रबर इलास्टिसिटी. Yes, sir. Definitions. Rubber are highly polymers and possess elasticity. Elasticity. It has ability to undergo large deformation on applying stress and return to original form after removing stress. येईल का सांगता. खूप सोप्या डेफिनेशन्स आहेत 12वीला झालेले आहेत. आणखीन कोण सांगताय नेक्स्ट. संस्कृती पॉलिमर्स. D12 संस्कृती. ठीक आहे गोविंद. Yes, sir. रबर. Rubbers are high polymers and possess electricity. Second, electricity. कोणता शब्द. इलास्टिसिटी. Electricity. इलेक्ट्रिसिटी नाही रे, इलास्टिसिटी. Elasticity. It has ability to undergo large deformation on applying stress and return to original form after removing stress. Types of rubber. ठीक आहे. There are two types of rubber. कोणते दोन टाइप्स आहेत. Natural. आणि दुसरा Synthetic. ठीक आहे. कोण सांगताय आणखीन. दीक्षा 41. Yes, sir. रबर. Rubber are high polymer and possess elasticity. It has ability to undergo large deformation of applying stress and return to original form after removing stress. It has two types, natural rubber and synthetic rubber. ठीक आहे. नेक्स्ट कोण सांगताय आणखी. एक जण रँडमली आता. प्रणोदी D37. Yes, sir. पॉलिमर. Rubbers are high polymer and possess elasticity. Second, elasticity. It has ability to undergo large deformation on applying stress and return of original form after removing trace. कोणते दोन टाइप्स आहेत रबरचे. Natural rubber and synthetic rubber. ठीक आहे. 2 मिनिटांमध्ये एवढं
हा झालं कम्प्लीट. Yes, sir. Yes, sir. हा बघा नेक्स्ट. आता काय बघा नेक्स्ट टाइप्स ऑफ रबर. देर आर 2 टाइप्स ऑफ रबर. पहिला कोणता आहे नॅचरल, दुसरा कोणता आहे सिंथेटिक. डायरेक्ट तुम्ही रिएक्शन लिहिली तरी चालेल. बघा फर्स्ट नॅचरल रबर. नॅचरल रबर किंवा त्याला आपण काय म्हणतो नैसर्गिक. त्याच्यामध्ये जो मेन कंपोनंट असतो त्याला आपण काय म्हणतो आयसोप्रीन. काय होतं त्याच्यामध्ये जो कंपोनंट आहे त्याला आपण काय म्हणतो आयसोप्रीन. कोणता कंपोनंट आहे आयसोप्रीन. या आयसोप्रीनचं पॉलिमरायझेशन झालं तर त्याला आपण काय म्हणतो पॉलीआयसोप्रीन. सगळ्यात महत्वाचं पार्ट आहे बघा. कोणता सबस्टन्स आहे मेन आयसोप्रीन. आयसोप्रीनचं काय झालं आयसोप्रीनचं काय झालंय पॉलिमरायझेशन झालं तर काय तयार होतंय पॉलीआयसोप्रीन. देर आर 2 टाइप्स. कोणते 2 टाइप्स आहेत सांगा. कोणते 2 टाइप्स आहेत तो Natural rubber. नॅचरल अँड सिंथेटिक. आपण कोणता बघतोय नॅचरल म्हणजे काय ट्री पासून प्रिपेअर झालेलं कच्चा रबर. नॅचरल म्हणजे त्याला आपण रॉ रबरही म्हणू शकतो किंवा ट्री म्हणजे झाडापासून तयार झालेला असेल तर त्याला असं आपण काय म्हणतोय नॅचरल रबर. त्यामध्ये रबर मध्ये सगळ्यात महत्वाचा जो कंपोनंट आहे त्याला आपण काय म्हणतो आयसोप्रीन. काय म्हणणार आहे बेसिक मटेरियल त्यालाच आपण काय म्हणतो आयसोप्रीन. त्याचं पॉलिमरायझेशन झालं तर काय तयार होतं पॉलीआयसोप्रीन. काय तयार होतं आयसोप्रीन किंवा त्याला असं आपण काय म्हणतोय पॉलीआयसोप्रीन. मग काय म्हटलं बघा नॅचरल रबर. नॅचरल रबर कन्सिस्ट ऑफ बेसिक मटेरियल लॅटेक्स. काय बेसिक मटेरियल आहे व्हाईट कलर मटेरियल आहे त्याला असं आपण काय म्हणतो लॅटेक्स. विच इज अ डिस्पर्शन ऑफ आयसोप्रीन. आपण ही बघणार आहे प्रोसेस खाली. During the process, isoprene molecule polymerizes to form a long coiled chains or 6 polyisoprene. आपण नेक्स्ट रिएक्शन मध्ये बघतोय बघा. फर्स्ट n नंबर ऑफ मोनोमर्स. तुम्हाला माहित आहे सिंगल युनिट सिंगल असेल तर त्याला आपण म्हणतो मोनोमर आणि लार्ज युनिट एकाला एक कनेक्ट असतील तर त्याला आपण काय म्हणतो पॉलिमर. मोनोमर कोणाला म्हणायचं सिंगल असेल एकच घटक असेल तर त्याला आपण काय म्हणतो मोनोमर आणि लार्ज नंबर ऑफ मोनोमर्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो पॉलिमर. कोणते रिएक्शन आहे and CH2 डबल बॉन्ड C CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता या ठिकाणी काय पॉलिमरायझेशन मध्ये 1 नंबर आणि 3 नंबर 1 नंबर आणि 3 नंबरचा डबल बॉन्ड शिफ्ट झालाय. कुठं शिफ्ट झालाय 2 नंबर कार्बन मध्ये शिफ्ट झालाय आणि फर्स्टला येणारा मोनोमर एकतरी फर्स्ट कार्बनला कनेक्ट होऊ शकतो किंवा एकतरी लास्ट कार्बनला कनेक्ट होऊ शकतो. आणि याला आपण काय म्हणतोय रिएक्शन ऑफ नॅचरल रबर. कोणती रिएक्शन आहे n number of isoprene polymerizes it gives a polyisomer किंवा polyisoprene. येईल का लक्षात. बघा प्रोसेस बघा. आता काय कच्चा रबर आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो नॅचरल रबर आहे रॉ रबर आहे. कशापासून तयार होतोय ट्री रबराची झाड आहेत. त्याचं बॉटनिकल नेम आहे हेविया ब्रासिलियन्स अँड गॉयली ट्री. येईल काय बघा त्याचं बॉटनिकल नेम आहे. कुणाचं रबराचं झाड आहे. त्या रबराचं झाड असेल तर त्याचं नाव बॉटनिकल नेम ऑफ दिस ट्री झाड आहे रबराचं त्याचं नाव हेविया ब्रासिलियन्स अँड गॉयली ट्री. रबराचं हेविया ब्रासिलियन्स अँड गॉयली ट्री. बघा सेकंड पॉइंट काय त्याच झाडाला जर आपण शार्प कट केलं टोकदार कटिंग केलं काय म्हणतोय आपण शार्प कट ऑन बार्क ऑफ द ट्री. त्या बोडक्यावर त्या झाडाच्या मेन पार्ट वर आपण काय केलं शार्प कट. बार्क म्हणजे काय त्या झाडाचा बुडका आहे त्या झाडाच्या बुडक्याला आपण टोकदार कटिंग केलं शार्प कट. काय म्हटलं बघा ट्री शार्प कट ऑन बार्क ऑफ द ट्री. थर्ड पॉइंट आहे सिक्रेशन ऑफ मिल्की लिक्विड किंवा त्याला आपण काय म्हणतोय लॅटेक्स. त्याच्यातून काय लॅटेक्स बाहेर पडतोय. बघा एकदम सोपी प्रोसेस आहे. आपण खेडेगावालाही बघू शकतो एखादा झाड असेल त्याला आपण कट मारला तर त्यातून काय लिक्विड सिक्रेट होतंय. त्याला पण या ठिकाणी काय म्हटलंय व्हाईट कलर आहे मिल्की लिक्विड आहे आणि मिल्की लिक्विड दुधासारखं लिक्विड असेल तर त्याला आपण काय म्हणतोय लॅटेक्स. हेविया ब्रासिलियन्स अँड गॉयली ट्री botanical name of rubber tree. Sharp cut on bark of the tree. Third, secretion of milky liquid that is a latex. Fourth point, collection of latex. ते latex आपण एकत्र करतोय. Next, dilute करतोय, filter करतोय. कोणाला करतोय लॅटेक्सला. नेक्स्ट coagulation of latex by acetic acid. आता या ठिकाणी आपण coagulation साठी आपण काय करतोय ऍसिटिक ऍसिड किंवा फॉर्मिक ऍसिड त्याच्यामध्ये मिक्स केलं तर काय होतं coagulated mass called coagulum floats on surface. coagulated mass या सरफेस वर तरंगते म्हणजे काय पाणी आहे आणि जो coagulated mass आहे थोडासा गोळा टाइप येतोय
तो त्यात ह्याच्यावर वॉटरवर तरंगतोय. फ्लोट्स म्हणजे काय? तरंगतोय. सांगता येईल का बघा? फर्स्ट स्टेप, हेविया ब्रासिलियन्स अँड ग्वाली ट्री किंवा रबर ट्री, शार्प कट ऑन बार्क ऑफ द ट्री, सिक्रेशन ऑफ मिल्की लिक्विड, कलेक्शन ऑफ लॅटेक्स, डायल्युशन अँड फिल्ट्रेशन ऑफ लॅटेक्स. डायल्यूट करतोय म्हणजे त्यामध्ये डिस्टिल वॉटर ऍड करतोय, त्याला फिल्टर करतोय. त्यानंतर कोॲग्युलेशन ऑफ लॅटेक्स बाय ऍडिंग ऍसिटिक ऍसिड, त्याच्यामध्ये आपण ऍसिटिक ऍसिड ऍड करतोय. जर आपण ऍसिटिक ऍसिड ऍड केलं तर काय होतंय? कोॲग्युलेटेड मास फ्लोट्स ऑन सरफेस. जे कोॲग्युलेटेड मास आहे त्याचे दोन पार्ट्स होत आहेत, एकाला वॉटर खाली राहते आणि त्या पाण्यावर ते मास काय होतोय? फ्लोट्स म्हणजे काय? तरंगतोय. इथपर्यंत येईल का लक्षात? Tree, sharp cut on bark of the tree, secretion of milky liquid, collection of latex, dilution and filtration of latex. Next part, coagulation of latex by adding acetic acid, coagulated mass floats on surface. बघा त्यानंतर काय दोन पार्ट्स आहेत, एकाला आपण काय म्हणतोय? क्रिप्ड रबर, दुसऱ्याला आपण काय म्हणतोय? स्मोक्ड रबर. बघा कोॲग्युलम प्लेस्ड थ्रू सेट्स ऑफ रोलर मधून पास केलं तर पाणी बाहेर पडतंय. काय? हा कोॲग्युलम आपला जो तरंगणारा पार्ट आहे तो आपण त्याला सेपरेट केला आणि रोलर मधून पास केला तर त्याच्यामधलं पाणी एक्सपेल्स वॉटर म्हणजे पाणी बाहेर पडतंय आणि काय शिल्लक राहतोय? रबर राहतोय. त्या टाईपच्या रबरला आपण काय म्हणतो? क्रिप्ड रबर किंवा त्याला आपण काय म्हणतो? रॉ रबर. कसला? कच्चा रबर तयार होतोय किंवा त्याला आपण काय म्हणतोय? रॉ रबर. बघा आता नेक्स्ट, कोॲग्युलम इज प्रोसेस्ड इन स्मोक. जर त्याला आपण 5 दिवसासाठी 40 ते 50 डिग्री सेल्सिअसला आपण हीट केलं तर काय? स्मोक्ड रबर. जर स्मोक किंवा धूर पास केला, काय म्हटले? जर आपण स्मोक म्हणजे धूर पास केला, त्याचा 5 दिवसाचा कालावधी 40 ते 50 डिग्री सेल्सिअसला पास केला तर त्या टाईपच्या रबरला आपण काय म्हणतो? स्मोक्ड रबर. कच्चा रबर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? क्रिप्ड रबर, रॉ रबर. आणि दुसरा जो टाईप आहे त्या रबरला आपण काय म्हणतोय? स्मोक्ड रबर. बघा नॅचरल रबर कशापासून मिळतो आपल्याला? ट्री पासून मिळतोय. त्याच्यामध्ये जो महत्वाचा कंपोनंट आहे त्याला आपण आयसोप्रेन म्हणतोय. आयसोप्रेनचं पॉलिमरायझेशन झालं तर काय तयार होतंय? पॉलिआयसोप्रेन तयार होतं. काय होईल? आयसोप्रेन होतोय. आयसोप्रेन इज कन्व्हर्टेड इनटू पॉलिआयसोप्रेन. पॉलिआयसोप्रेन असेल तर काय पहिल्यांदा आपण काय सांगतोय ते काय? ट्री किंवा त्याला आपण काय म्हणतोय? रबर ट्री. काय म्हटले हो? ट्री किंवा त्याला आपण काय म्हणतोय? रबर ट्री. त्याचं बॉटनिकल नेम आहे काय म्हटले हो? ट्री, शार्प कट ऑन बार्क ऑफ द ट्री. अरे कोण आहे हॅकर? काय उद्योग कोण करायला लागले असले? आपण लहान आहोत आणखीन टेक्निकलच्या बाबतीत. येते का लक्षात? आता कुठं तुम्ही फर्स्ट सेमला आहे, कोण असेल त्याने जरा थोडस येते का लक्षात? चोराला वाटतंय मी चोरी केलेली कळत नसते. अरे कोण आहे हॅकर? हा प्रामाणिकपणे मान्य कराय सर मी आहे. जर चूक मान्य केली तर आपण अरे ते का लक्षात? पकडायचं म्हणलं की लगे पकडते. आयपी ऍड्रेस वगैरे पडलेले असते तुमचे. तुम्ही लहान आहात खूप. असले उद्योग करू नका. सरळ तुमचं रोल नंबर आणि नाव टाकायचं. ठीक आहे? ठीक आहे. आता कोण असेल जॉईन झाले त्या वेळेला, नंतर बघू आपण काय करायचं. अरे येते का लक्षात? विनाकारण डोकं तुम्ही चालवू नका. तुमच्या पुढचे सिस्टीम असते. काय म्हटलं हो? ट्री, त्याला आपण काय म्हणतोय? हेविया ब्रासिलियन्स ट्री, शार्प कट ऑन बार्क ऑफ द ट्री. बार्क म्हणजे काय? त्या झाडाचं काय त्याला आपण काय म्हणतोय? त्या झाडाच्या खोडावर किंवा त्याच्यावर जर आपण शार्प कट केलं, सालीवर जर आपण कट केलं तर काय होतं? सिक्रेशन ऑफ मिल्की लिक्विड, लॅटेक्स, कलेक्शन ऑफ लॅटेक्स. लॅटेक्स तो कलेक्ट करतोय, त्याच्यामध्ये वॉटर ऍड केलं तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डायल्यूट. त्याला आपण काय म्हणतोय? फिल्टर करतोय. त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड ऍड केलं तर काय होतं? वॉटर वेगळा आणि कोॲग्युलेटेड मास त्या वॉटरवर तरंगतंय. त्यानंतर जर आपण रोलर मधून पास केला तर आपल्याला क्रिप्ड रबर, कच्चा रबर मिळतोय. जर आपण
स्मोक धुरामधून पास केलं, 5 दिवसासाठी ठेवलं, त्याचं टेम्परेचर 40 ते 50 घेतलं, तर त्याला आपण काय म्हणतोय, स्मोक्ड रबर. हे लक्षात कोण सांगते रे? हा, देर आर 2 टाइप्स ऑफ रबर. कोणते हो? नॅचरल आणि सिंथेटिक. हे लक्षात सांगता येईल का कोणाला रॅन्डमली? एक जण बघू चार्ट फास्ट. अरे चुकू दे, चुकलं तरी चालेल, काय अडचण नाही आपल्याला. अरे एक जण पण सांगू शकत नाही? हा, मुलामध्ये मुलीमध्ये फास्ट. प्रोसेस ऑफ लॅटेक्स किंवा प्रोसेसिंग ऑफ लॅटेक्स किंवा त्याला आपण त्या हा निकिता, गुड. निकिता, येस सर. हा चार्ट दिसतोय तुम्हाला? हा. हा ठीक आहे, कंटिन्यू करा. मग चुकू दे काय आहे. हॅव अ हा, हेविया ब्रासिलियन्स किंवा गॉली ट्री. ट्री म्हणा, ठीक आहे. दिसत नाहीये सर. कुठलं? स्पष्ट दिसत नाही. बरं ठीक आहे, दिसतंय सर. दिसतंय. बरं ठीक आहे, आपल्याकडे पीडीएफ पण आहे, दोन्ही आहे आपल्याकडे बघा. हा ठीक आहे, गोविंद कंटिन्यू करताय? Yes. हा, There are 2 types of rubber, natural rubber and synthetic rubber. हा. तर नॅचरल रबर मध्ये आयसोप्रेन इज कन्वर्टेड इनटू पॉली आयसोप्रेन. हा चार्ट. त्यानंतर आपल्याला हा रबर आहे तो हेवी ब्रॅसिलिन अँड गॅव्युल ट्री पासून मिळतंय. त्याला जर काय आपण शार्प कट केलं तर त्यापासून आपल्याला लॅटेक्स हे मिल्क लिक्विड मिळतंय. कलेक्शन ऑफ लॅटेक्स म्हणजे त्याला कलेक्ट करायचं, डायल्युशन अँड फिल्ट्रेशन ऑफ लॅटेक्स अँड कोॲग्युलेशन ऑफ लॅटेक्स बाय ॲडिंग ऍसिड किंवा फॉर्मेशन ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, कोॲग्युलम मास कॉल्ड कोॲग्युलम फ्लोट्स और सरफेस. त्यानंतर कोॲग्युलस पास थ्रू सेट्स और रोलर्स टू एक्सपेल म्हणजे बाहेर पडणे. तर त्यापासून आपल्याला क्रिप्ड रबर मिळतोय, म्हणजे रॉ रबर मिळतोय किंवा, आणि त्यानंतर इकडे स्मोक रबर मिळतोय. कोॲग्युलेशन इज प्रोसेस इन स्मोक फॉर 5 दिवसासाठी आपण त्याला स्मोक केलं 40 ते 50 डिग्रीला, तर स्मोक रबर आपल्याला मिळतो. ठीक आहे, गुड. हा, अरे तुम्हाला पीपीटी दिसते का व्यवस्थित? येस सर. दिसत नसेल तर सांगा, आपण पीडीएफ ओपन करू. येस सर, दिसते. दिसते सर. हा बघा, सिंपल आहे. देअर आर 2 टाइप्स ऑफ रबर, नॅचरल अँड सिंथेटिक. पहिले नॅचरल मध्ये सगळ्यात महत्वाचं कंपोनंट आहे आयसोप्रेन. आयसोप्रेन इज कन्वर्टेड इनटू पॉलीआयसोप्रेन. त्याचं पॉलिमरायझेशन होतं, एवढंच लिहायचं. देअर आर 2 टाइप्स ऑफ रबर, नॅचरल अँड सिंथेटिक. डायरेक्ट रिएक्शन लिहायची. त्यानंतर हा चार्ट, हेविया ब्रासिलियन्स काय होतं, त्या रबराच्या झाडाचं बॉटनिकल नेम आहे. शार्प कट केला तर काय टोकदार कटिंग करायचं आहे, बार्क ऑफ द ट्री. secretion of milky liquid, that is the latex, collection of latex, dilution and filtration of latex, coagulation of latex by adding acetic acid, coagulated mass called coagulum floats on surface. त्या सरफेस वर तरंगतोय. त्यानंतर त्याचे 2 पार्ट्स आहेत. जर रोलर मधून पास केला तर एक्सपेल वॉटर, पाणी बाहेर पडतंय, आणि जो रबर तयार होतोय त्याला आपण काय म्हणतो, क्रेप्ड रबर, रॉ रबर, कच्चा रबर. नेक्स्ट, coagulum is processed at in smoke for 5 days at 40 to 50 डिग्री सेल्सिअस. आणि काय तयार होतोय, स्मोक्ड रबर. त्याला आपण काय म्हणतो, कच्चा. त्याला आपण काय म्हणतो, स्मोक्ड रबर प्रिपेअर होतो. ठीक आहे. फक्त काय करा, देअर आर 2 टाइप्स ऑफ रबर लिहा, नॅचरल, सिंथेटिक. डायरेक्ट रिएक्शन लिहा, हा चार्ट लिहा, कम्प्लीट करा फास्ट. काय डाऊट असेल, लक्षात येत नसेल तरी सांगा फास्ट. आणि तुम्हाला पीडीएफ मध्ये नोट्स दिलेतच, काय डाऊट असेल तर.
फक्त काय रिएक्शन लिहा, चार्ट लिहा, बाकी काय गरज नाही. हा प्रदीप, डे 20, प्रदीप धुमाळ. हॅलो सर. हा, काय डाऊट आहे का? नाही, ते चुकून माईक ओपन झालं. बरं ठीक आहे, काय डाऊट नाही ना? नो सर. हा असेल तर सांगा, घाबरू नका. अरे एकदम सोपं आहे. काय रबराचं झाड आहे, त्याला आपण कट केला तर त्यातून लॅटेक्स बाहेर पडते, त्याला कलेक्ट करतोय, डायल्यूट करतोय, फिल्टर करतोय. ऍसिडिक ऍसिड ऍड केलं की कोॲग्युलेशन होत आहे, त्याला फ्लोट्स होत आहे. रोलर मधून पास केलं तर पाणी बाहेर पडतंय, कच्चा रबर तयार होतो. दुसऱ्या बाजूला काय होतंय, जर आपण स्मोक धुरातून पास केलं 40 ते 50 ला 5 दिवसासाठी, तर स्मोकला रबर प्रिपेअर होतो. कम्प्लीट झाला असेल तर सांगायचं, फक्त रिएक्शन आणि हा चार्ट. किंवा कोणता लक्षात येत नसेल तर एखादा वर्ड तरी सांगा.
कम्प्लीट सर. हा मुलीमध्ये Complete, sir. Complete, sir. ठीक आहे. बघा नेक्स्ट बघा नेक्स्ट पार्ट हेडिंग टाका ड्रॉबॅक्स ऑफ नॅचरल रबर. जर कच्चा रबर असेल तर त्याच्या ड्रॉबॅक्स आहेत. त्याला आपण काय म्हणतोय ड्रॉबॅक्स ऑफ नॅचरल रबर. बघा फर्स्ट इट हॅज लो टेन्साईल स्ट्रेंथ. तर टेन्साईल स्ट्रेंथ आपण कशाला म्हणतोय तन्यता काय म्हणतो आपण त्याला इट हॅज लो टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथ आपण कशाला कॅरी त्याचे डेफिनेशन आपण काय सांगतो कॅरी लोड विदाउट ब्रेकिंग. लोड तर कॅरी करायचं आहे. टेन्साईल स्ट्रेंथची आपण डेफिनेशन काय सांगतोय कॅरी लोड विदाउट ब्रेक. लोड तर कॅरी करायचं आहे पण आपल्याला ब्रेक तर व्हायचं नाही त्याला आपण काय म्हणतो टेन्साईल स्ट्रेंथ. बघा कच्चा रबर असेल तर त्याची काय सगळ्यात महत्वाचा ड्रॉबॅक काय लो टेन्साईल स्ट्रेंथ. म्हणजे काय टेन्साईल स्ट्रेंथ कुणाला म्हणतोय कॅरी लोड विदाउट ब्रेकिंग. पण नॅचरल असेल तर तो काय इट हॅज लो टेन्साईल स्ट्रेंथ. सेकंड इट हॅज लार्ज वॉटर अब्सॉर्बिंग कॅपॅसिटी. जर आपण रबर असेल समजा फॉर एक्झाम्पल टायर असेल आणि टायरने जर वॉटर ऍब्सॉर्ब केलं तर ते काय त्याला आपण काय म्हणू शकतो ते तो त्याचा काय ड्रॉबॅक आहे. आता आपण जे रबर वापरतो टायरचे रबर असतील ते नॅचरल असतात का नाही सिंथेटिक रबर आहेत. ते कुठले रबर्स आहेत तो सिंथेटिक किंवा त्याच्यावर प्रोसेस केली जाते आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो वल्कनायझेशन. कच्चा रबर जर आपण सल्फर बरोबर हीट केला रॉ रबर हिटेड विथ सल्फर टू इन्क्रीज स्टीफनेस ऑफ रबर त्याचा चिवटपणा वाढवतो आपण. जर कच्च्या रबर मध्ये आपण सल्फर ऍड केला तर त्याचं काय वाढतंय चिवटपणा वाढतोय. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो वल्कनायझेशन ऑफ रबर. वल्कनायझेशन कुणाला म्हणतो द प्रोसेस ऑफ हिटिंग रॉ रबर विथ सल्फर टू इनक्रीज स्टिफनेस ऑफ रबर. स्टिफनेस म्हणजे त्या रबरचा चिवटपणा वाढवतो आणि त्या टाईपला आपण कसला रबर म्हणतो सिंथेटिक. आता आपला हा सिंथेटिक आहे नाही नैसर्गिक आहे त्याला आपण काय म्हणतो नॅचरल. फर्स्ट ड्रॉबॅक इट हॅज लो टेन्साईल स्ट्रेंथ. सेकंड ड्रॉबॅक आहे त्याचा लार्ज वॉटर ऍब्सॉर्बिंग कॅपॅसिटी. कच्चा रबर असेल तर तो वॉटर ऍब्सॉर्ब करतोय. थर्ड आहे इट बिकम्स हार्ड इन विंटर अँड सॉफ्ट इन समर. म्हणजे काय हिवाळ्यामध्ये तो काय होतोय हार्ड होतोय आणि उन्हाळ्यामध्ये तो सॉफ्ट होतोय. थर्ड ड्रॉबॅक कोणता आहे इट बिकम्स हार्ड इन विंटर अँड सॉफ्ट इन समर. फोर्थ इट स्वेल्स इन मेनी ऑर्गॅनिक सॉल्वंट. तो स्वेल होतोय. इट स्वेल इन मेनी ऑर्गॅनिक सॉल्वंट. फिफ्थ इट सफर्स परमनंट डिफॉर्मेशन. परमनंट डिफॉर्मेशन कुणाला म्हणतो आपण एकदा त्याच्यामध्ये चेंज झाला ट्रेस अप्लाय झाला तर तो कायमस्वरूपी राहतोय त्या टाईपला आपण काय म्हणतो परमनंट डिफॉर्मेशन. सगळ्यात महत्वाची रबरची प्रॉपर्टी काय असायला पाहिजे इलास्टिसिटी. इलास्टिसिटी कोणाला म्हणतो आपण ट्रेस अप्लाय केला तर काय शेप अँड साईज बदलतोय पुन्हा रिमूव्ह केला तर ओरिजिनल कंडिशनला येतो त्याला आपण काय म्हणतो इलास्टिसिटी. आणि कच्चा रबर असेल इट सफर्स परमनंट डिफॉर्मेशन. 6 इट हॅज लेस ड्युरेबिलिटी म्हणजे तो जास्त काळ टिकू शकत नाही. आणि 7 इट हॅज अ नॉन रेजिस्टंट टू नॉन पोलार सॉल्वंट लाईक बेन्झीन CCl4. बेन्झीन असेल कार्बन टेट्राक्लोराइड असेल तर तो त्याला विरोध करू शकत नाही किंवा रेजिस्ट करू शकत नाही. त्याला असं पण काय म्हणतोय इट इज नॉन रेजिस्टंट टू नॉन पोलार सॉल्वंट लाईक बेन्झीन CCl4. काय म्हटलंय बघा ड्रॉबॅक्स ऑफ नॅचरल रबर. नेक्स्ट पार्ट काय म्हणू शकतो आपण त्याला नेक्स्ट पार्ट ड्रॉबॅक्स ऑफ नॅचरल रबर. फर्स्ट इट हॅज लो टेन्साईल स्ट्रेंथ. ड्रॉबॅक्स ऑफ नॅचरल रबर. फर्स्ट इट हॅज काय म्हटलंय बघा ड्रॉबॅक्स ऑफ नॅचरल रबर. फर्स्ट it has low tensile strength. Second, it has large water absorbing capacity. Third, it becomes hard in winter. And soft in summer. Fourth, it swell in many organic solvents. Fifth, it suffers permanent deformation. Sixth, less durability. It has non-resistant to non-polar solvent like benzene CCl4. चला फास्ट रॅन्डमली एक जण सर चौथा पॉइंट थोडा एक्सप्लेन करायची. इट स्वेल्स इन मेनी ऑर्गॅनिक सॉल्वंट. म्हणजे काय ऑर्गॅनिक सॉल्वंट जर असेल तर तो ऍब्सॉर्ब करतोय. स्वेल म्हणजे फुगतोय. रबर हा फुगला जातोय त्याला आपण काय म्हणतोय स्वेलिंग. येईल काय लक्षात म्हणजे थोडक्यात तो पाण्यासारखा ऍब्सॉर्ब करतो ऑर्गॅनिक सॉल्वंटला. ऑर्गॅनिक सॉल्वंट कोणते असतात
हा त्याला आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कोणते बेन्झिन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तो स्वेल होतोय. स्वेल म्हणजे तो रबर फुगला जातो. येईल लक्षात? Yes, sir. हा. आणखीन कोणता? हा चला रॅन्डमली एक जण, हा असावरी. बरं ठीक आहे अभिजित. हा अभिजित कंटिन्यू करा. Yes, sir. हा ठीक आहे अभिजित कंटिन्यू करतात असावरी. हा अभिजित. it has low tensile strength. हा It has large water absorbing capacity. It Ah. become hard in winter and soft in summer. हा It swell in many organic solvent. It Ah. suffer permanent deformation. Ah. It has less durability. हा It is non-resistant, non-polar solvent like benzene CCl4. हा ठीक आहे गुड. हा असावरी कंटिन्यू करा. ड्रॉबॅक्स ऑफ नॅचरल रबर. Yes. First, it has low tensile strength. Second, it has large water absorbing capacity. Third, it becomes hard in winter and soft in summer. Fourth, it's well in many organic solvent. Five, it suffers permanent deformation. Six, it has less durability. Seven, it is a non-resistant to non-polar solvent like benzene CCl4. ठीक आहे. हा गुड. हा गोविंद D17. Yes, sir. हा ड्रॉबॅक्स ऑफ नॅचरल रबर. Tensile strength. It has a low tensile strength. It Ah. has a large water absorbing capacity. Ah. It become hard in winter and soft in summer. Ah. It's well in many organic solvent. It Ah. suffer permanent deformation. Ah. It has a less durability. It is non-resistant to non-polar solvent like benzene CCl4. ठीक आहे गुड. नेक्स्ट मुलीमध्ये. हा आकांक्षा D40. Yes, sir. हा ड्रॉबॅक्स. Rubber. First, it has low tensile strength. Second, it has large water absorbing capacity. Third, it becomes hard in winter and soft in summer. Fourth, it's severe in many organic solvents. Fifth, it suffers permanent deformation. Sixth, it has less durability. Seven, it is a non-resistance to non-polar solvent like benzene. हा CCl4 ठीक आहे. हा नेक्स्ट मिनल D46. Yes, sir. हा ड्रॉबॅक्स ऑफ नॅचरल रबर. It has low tensile strength. It has large water absorbing capacity. It becomes hard in winter and soft in summer. Ah. It swell in many organic solvent. It suffers permanent deformation. It has less durability. It is non-resistant to non-polar solvent like benzene CCl4. बेन्झीन CCl4 ठीक आहे. राईट करा एवढे ड्रॉबॅक्स. झालं सर. हा मुलीमध्ये. No, sir. हा कम्प्लीट.
हॅलो सर, हा बोला. 6व्या पॉइंट मध्ये ड्युरेबिलिटी म्हणजे काय म्हणालात तुम्ही? ड्युरेशन, जास्त काळ टिकू शकत नाही ते रबर. कच्चा रबर असेल, नैसर्गिक रबर असेल, तो जास्त काळ टिकू शकत नाही. आपण जो टायर मध्ये वापरतो रबर, तो पूर्ण म्हणजे खूप दिवस टिकतो. ड्युरेशन, कालावधी. येस येस, ओके सर. हा, वैष्णवी D44 कम्प्लीट झालं? नो सर. हा, लिहिताय का पण? येस कम्प्लीट नाही झालं पण. बरं, ठीक आहे. हा, 49 विशाल. येस सर. हा, लिहिताय का? हो, नक्की? नक्की. बरं, ठीक आहे. अश्विनी कम्प्लीट झालंय 48. अश्विनी येस सर. कम्प्लीट झालंय? नाही सर, एक राहिले. हा, गणेश नाईक नवरे. गणेश. येस सर. हा, लिहिलंय का? येस सर. हा, कोणते 7 पॉइंट आहेत सांगा बरं. फर्स्ट, It has low tensile strength. हा, Second, it has large water absorbing capacity. It हाँ. become in winter and soft in summer. It's well in many organic solvent. It हाँ. suffer permanent deformation. It has less durability. It is a non-resistance to non-polar solvent like benzene and CCl4. कम्प्लीट झालंय सगळं? Yes sir. हा, कुणाचं राहिलंय का लिहायचं मुलीमध्ये? अरे फास्ट मुली. नो सर, कम्प्लीट. हा, काय काय बघितलं आपण? रबर, त्याचे प्रोसेसिंग ऑफ रबर, ड्रॉबॅक्स ऑफ नॅचरल रबर. ठीक आहे. नेक्स्ट काय? एकदम सिंपल आहे, वल्कनायझेशन. काय म्हटलं? स्पेलिंग जरा चुकलं इथं. VUL, वल्क, CANIZATION. वल्कनायझेशन ऑफ रबर. हेडिंग टाका. नेक्स्ट हेडिंग टाका, वल्कनायझेशन. VUL CANIZATION. परत एकदा रिपीट करू द्या, वल्कनायझेशन. VUL CANIZATION. वल्कनायझेशन म्हणजे काय? रॉ रबर आपण सल्फर बरोबर हीट केला तर त्याचा स्टीफनेस वाढतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? वल्कनायझेशन. काय डेफिनेशन मग? द प्रोसेस ऑफ हिटिंग रॉ रबर, रॉ रबर झाले. The process of heating raw rubber with sulfur to increase stiffness of rubber is called as vulcanization. कोण सांगतोय vulcanization? काय लक्षात आलं? रॉ रबर कुणाबरोबर हीट करायचं आहे? सल्फर बरोबर. तर काय वाढणार आहे? त्याचं स्टिफनेस म्हणजे चिवटपणा रबरचा वाढतोय. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? vulcanization. हा, अनिकेत. अनिकेत डुबल. येस सर. हा, कोणाला म्हणायचं vulcanization? काय होतंय त्याच्यामध्ये? द प्रोसेस ऑफ हिटिंग. तुम्हाला काय लक्षात आलं ते सांगा. कसला रबर हिट कर? रॉ रबर हिट केल्यानंतर कुणाबरोबर हिट करायचा? सल्फर. हा, काय वाढतंय त्याचं? टू इनक्रीज काय स्टिफनेस ऑफ रबर. हा, स्टिफनेस म्हणजे काय? स्टिफनेस. हा, कोण सांगते स्टिफनेस म्हणजे? चिवटपणा. हा, चिवटपणा. परत एकदा. कच्चा रबर कुणाबरोबर हिट करायचं? सल्फर बरोबर. त्याचा काय वाढतोय? चिवटपणा वाढतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? वल्कनायझेशन. काय डेफिनेशन स्पेलिंग आहे? VULCANIZATION. कोण सांगते मग सांगा?
The process of heating raw rubber with sulfur to increase stiffness of rubber is called as vulcanization of rubber. ठीक आहे कोणाला रोहिणी Yes, sir. Definition. The process of heating raw rubber with sulfur to increase the stiffness of rubber is called as the vulcanization. ठीक आहे साहिल सांगा बरं D14 साहिल आता ठीक आहे कोण रोहन D18 रोहन चव्हाण आहेत का रोहन का झोपले D19 विशाल येस सर. काय सांगितली डेफिनेशन सांगा तुम्हाला जे लक्षात आलंय ते सांगा विशाल. रॉ रबर कोणाबरोबर हिट करायचं आहे सल्फर बरोबर काय होतंय मग स्टिफनेस वाढतोय. स्टिफनेस म्हणजे काय चिवटपणा. त्याला काय म्हणायचं वल्कनायझेशन ऑफ रबर. सांगा बरं डेफिनेशन मग. The process of heating raw rubber with sulfur to increase stiffness of rubber is called as vulcanization. Is called as vulcanization. Good. Next. कोण सांगते बघू आणखीन. D05 प्रियंका देवमारे. Yes, sir. Definition. The process of heating raw rubber with sulfur to increase stiffness of rubber is called as a vulcanization. ठीक आहे. Next, Deepali. हाँ sir. Vulcanization. The process of heating raw rubber with sulfur to increase stiffness of rubber is called as vulcanization. ठीक आहे. Definition ला फक्त vulcanization complete करा. Attendance पण मार्क करा. अटेंडन्स मेंटेन करा. आता ISC वगैरे चालू होत आहेत आणि ISC ला मार्क कुणालाही कमी पडता कामा नये. त्याच्यावर तुमचे 10 पॉइंटर्स असतात. काय डाऊट्स असतील तर विचारा वेळ आहे आपल्याला. सगळे ऑब्जेक्टिव्ह बघा सगळे प्रॉब्लेम्स चेक करा. प्रॉब्लेम आहेत फ्युएलचे प्रॉब्लेम्स टाकलेले आहेत येते लक्षात. सोडवता येत नसतील तर सांगा. झालं डेफिनेशन. येस सर. काय डेफिनेशन आहे. द प्रोसेस ऑफ heating raw rubber with sulfur to increase stiffness of rubber is called vulcanization. कच्चा raw rubber जर सल्फर बरोबर हीट केला तर त्याचा चिवटपणा वाढतो त्याला आपण काय म्हणतोय vulcanization. बघा प्रोसेस. The process consists of heating raw rubber with sulfur to at 100 to 140 degrees Celsius. The added sulfur combines chemically at the double bonds of different rubber strings. ज्या ठिकाणी डबल बॉन्ड आहे त्या ठिकाणीच हा रबर सल्फर काय होतो ऍड होतोय. आपण बघितलं होतं आयसोप्रेनचा फॉर्म्युला. पॉलीआयसोप्रेन मध्ये काय झालं होतं आयसोप्रेन मध्ये 1 नंबर आणि 3 नंबरला डबल बॉन्ड आहे तो 2 नंबरला शिफ्ट होतो. कधी पॉलीआयसोप्रेन मध्ये जर 2 नंबरला शिफ्ट होत असेल तर या ठिकाणी काय सल्फर कंबाईन होतोय कुठं ज्या ठिकाणी डबल बॉन्ड आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला रिएक्शन दाखवतो. या ठिकाणी काय हा पॉलीआयसोप्रेनचा फॉर्म्युला आहे. हाही पॉलीआयसोप्रेन आहे. जर हा पॉलीआयसोप्रेन आहे हा पॉलीआयसोप्रेन असेल सल्फर जर ऍड झाला तर या 2 कार्बन मध्ये सल्फर ऍड होतोय परत या 2 कार्बन मध्ये सल्फर ऍड होतो का. या ठिकाणी रिएक्शन बघा या 2 कार्बन मध्ये सल्फर ऍड होतोय किंवा या 2 कार्बन मध्ये सल्फर ऍड झाला तर त्याला आपण काय म्हणतो पॉलीआयसोप्रेन किंवा त्याला आपण काय म्हणतो वल्कनाइज्ड रबर. या ठिकाणी कॅटलिस्ट आहे तो काय त्याचं टेम्परेचर आहे. एक्सेलरेटर हा काय 100 to 140 100 ते 140 डिग्री हे काय होत त्याचं टेम्परेचर आहे. नॅचरल रबर म्हणजे काय पॉलीआयसोप्रेन हीटेड विथ सल्फर काय होतोय सल्फर कंबाईन होतोय कुठं कंबाईन होतोय ऍट द डबल बॉन्ड्स ओनली किंवा कंबाईन सल्फर कंबाईन्स विथ ऍट द डबल बॉन्ड ओनली. इथे शॉर्ट मध्ये दिलंय बघा. The process consists of heating the raw rubber. काय म्हटलं vulcanization? The process consists of heating raw rubber with sulfur to 100 to 140. The added sulfur combines chemically at the double bond of different rubber strings.
आणि ही रिएक्शन आहे त्याच्यामध्ये. या ठिकाणी या 2 कार्बन मध्ये हा सल्फर ऍड होतोय. या 2 कार्बन मध्ये काय होणार आहे, सल्फर ऍड होतोय. त्यालाच आपण काय म्हणतोय, वल्कनायझेशन. काय वल्कनायझेशन सांगा मग. हा, the process consists of heating the raw rubber with sulfur to 100 to 140. The added sulfur combines chemically at the double bond of different rubber string. अटेंडन्स टाका आणि एवढं सेंटेन्स लिहा. एवढे रिएक्शन नेक्स्ट लेक्चरला बघू. हे सेंटेन्स कंप्लीट करा. अटेंडन्स साइड बाय साइड मार्क करा. हा पॅरेग्राफ कंप्लीट झाला असेल तर सांगा. झाला सर. हा, मुली. कम्प्लीट सर. हा ठीक आहे. राहिलेला पण काय नेक्स्ट लेक्चरला बघू. आपला काय एकच टॉपिक आता